कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला खेड काउन्सिल फाउंडेशनच्या वतीनं खेडमधील मुकादम लँडमार्क येथे देशभक्तीपर गीत गायनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गेल्या 12 वर्षांपासून ही देशभक्तीपर गीत गायनाची स्पर्धा खेड काउन्सिलतर्फे आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत राबवले जातात. या कार्यक्रमामध्ये वाशिष्ठी डेअरीचे प्रशांत यादव यांना कृषी रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोकणातील शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत करत असलेल्या कामाप्रती आणि दुग्ध व्यवसायामध्ये केलेल्या क्रांतीमुळे प्रशांत यादव यांना हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार दिल्याने प्रशांत यादव यांनी देखील खेड काउन्सिल फाउंडेशनचे आभार मानले आहेत. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज आपण या ठिकाणी देशभक्तीचा कार्यक्रम दरवर्षी साजरा करतात. अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम पाहण्याचा योग आजच्या या कार्यक्रमानिमित्त मला मिळाला. अतिशय सुंदर नियोजन होतं आणि खऱ्या अर्थानं नव्या पिढीला या माध्यमातून अधिक प्रगल्भ आणि जागरूक करण्याचं काम जेसीबच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं भावी पिढीला घडवण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण मला पुरस्कार देऊन सन्मानित केलं. तर म्हणजे आमचं वाशिष्ठी डेअरीचं काम खूप छोटं काम आहे, सुरुवात आहे. पुरस्कार घेण्या इतपत तेवढा अजून मी स्वतःला मोठा झालो असं समजत नाही. परंतु आपण ज्या वातावरणात आणि ज्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ज्या भावनेने हे पुरस्कार देत आहे, निश्चितपणे ते प्रेरणा देणारा पुरस्कार आहे. पुढं जाण्यासाठी निश्चितपणे बळ देणारा. पण गेल्या वर्षी आपण मला बोलवलं होतं, पण मी त्यावेळी उपस्थित नव्हतो. आज सुद्धा खरं म्हणजे कार्यक्रमासाठी मी काल शिर्डीत होतो. तिथून आपला कार्यक्रम गेल्या वर्षी चुकला होता, म्हणून यावर्षी म्हटलं आपण पोचलं पाहिजे. या ठिकाणी अनेक क्षेत्रात काम करणारे अनेक मंडळी आहेत. त्या सगळ्यांची प्रेरणा घेऊन मग आज जरी संजयराव असतील तरी वाशिष्ठी डेअरी ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी या भागात इथल्या शेतकऱ्यांना जोडून देण्याचं फार मोठं काम त्यांनी त्यावेळी केलं. हे शेतकरी आम्हाला मिळाले म्हणून आज वाशिष्ठी डेअरीची प्रगती इथपर्यंत पोचलेली आहे. त्यामुळे असे असंख्य हात आमच्या पाठीशी असल्यामुळं आपण या क्षेत्रात यशस्वी ठरलो. आमची प्रेरणा घेऊन इतरांनी या क्षेत्रात उतरावं आणि खऱ्या अर्थानं कोकण अधिक समृद्ध करण्यासाठी आपण शेती, शेतीपूरक व्यवसाय, जोडधंदे यांना अधिकाधिक बळ दिलं तर निश्चितपणे भावी तरुण पिढीला एक नव्या प्रकारची ऊर्जा आणि नव्या प्रकारचा मार्ग या माध्यमातून दिसेल. आपल्या सर्वांनी ज्या प्रेमाने आणि सन्मानाने जो हा पुरस्कार वितरित केला आहे त्याबद्दल आपले आणि आपल्या सर्व जेसीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो आणि प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.